गणेश चतुर्थी जवळच आहे आणि गणपती बाप्पा आपल्याकडे 10 दिवसांसाठी येणार आहे. मग त्यांच्यासाठी रोज-रोज नवीन-नवीन मस्त नैवेद्य तर झालंच पाहिजे. तर मी आपल्या लाडक्या गणपती बाप्पासाठी 10 दिवसांच्या 10 थाळी शेअर करणार आहे. आज आहे तिसरी थाळी, ज्यामध्ये गोडामध्ये आपण केलेली आहे खव्याची पोळी आणि भाजी केलेली आहे मस्त वांग बटाट्याची रस्सा भाजी. चला तर सुरुवात करूया. नमस्कार, मी सोनल. सोनल्स रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठीच्या तिसऱ्या थाळीला सुरुवात करूया. त्यासाठी इथे सगळ्यात आधी आपण भाजी तयार करून घेऊ. तर मी इथे भाजीसाठी एका कुकरमध्ये 3 टेबलस्पून तेल घेऊ. आता ही भाजी आपण कुकरमध्ये करत आहोत कारण सकाळच्या घाईमध्ये आपल्याला ही पटकन व्हायला पाहिजे. जरी आपल्याकडे गणपती बाप्पा असले तरी स्कूल, शाळा म्हणजे ऑफिसेस हे सगळं चालू असतं. त्याच्यामुळे सकाळच्या घाईमध्ये आपल्याला स्वयंपाक पण लवकर झाला पाहिजे, नैवेद्य पण झालं पाहिजे आणि आवरता पण लवकर आलं पाहिजे. त्यानंतर आरती वगैरे सगळंच असतं. म्हणून आपली ही नैवेद्याची थाळी पटकन व्हावी म्हणून इथे मी कुकरमध्येच ही भाजी करत आहे. तर कुकरमध्ये आपण 3 टेबलस्पून तेल घेतलं. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक वाटण तयार करायचंय. तर मी इथे मिक्सरच्या पॉटमध्ये फुटाण्याची डाळ, तीळ आणि थोडंसं खोबरं, सुकं खोबरं घेतलेलं आहे, ते वाटून घेतलं. आता हे तेल पण गरम झालेलं आहे. यामध्ये 1 चमचा मोहरी घातली. मोहरी छान तडतडली की 1 चमचा यामध्ये जिरे घालू. जिरं पण छान फुलल्यानंतर यामध्ये एक छोटा कांदा असा मी बारीक चिरून घेतलेला आहे तो घालू. हे 1 मिनिट परतवून घेऊ. आता यामध्ये आपण 1 टीस्पून आलं लसूण पेस्ट घालू. आता ही मी नैवेद्याची थाळी करत आहे. तरीही पण आम्ही आलं लसूण पेस्ट घालत आहे कारण आमच्याकडे आलं लसूण पेस्ट घालतात. म्हणजे कांदा लसूण वगैरे खातात. जर तुमच्याकडे कांदा लसूण खात नसेल तर तुम्ही लसूण, मिरची आणि थोडीशी कोथिंबीर असं वाटण तयार करून घ्यायचं किंवा अशी पेस्ट तयार करून घ्यायची आणि ती पण यामध्ये 1 चमचा घालून घ्यायची आहे. इथे आलं लसूण पण मी 1 मिनिट परतवून घेतला. आता यामध्ये आपण 1 मीडियम साईजचा टोमॅटो असा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालू. तो 1 मिनिट परतवून घेऊ. आणि आता आपण जे वाटण तयार केलं होतं फुटाण्याची डाळ आणि खोबऱ्याचं वगैरे, तर ते यामध्ये घालून घेऊ. हे आपल्याला 1 ते 2 मिनिटं छान परतवून घ्यायचं आहे. हे बघा, हे आपण छान 1 मिनिट परतवून घेतलं. छान तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये सगळे सुके मसाले घालू. तर मी इथे पाव चमचा हळद, 2 चमचे तिखट घालत आहे. भाजी आम्हाला थोडीशी तिखट पाहिजे म्हणून तिखट जास्त घालायचं आहे आणि किंवा चवीपुरतं तुम्ही घालू शकता. त्यानंतर 1 चमचा मी इथे धणे जिरे पूड घातलेली आहे. चवीपुरतं मीठ घालून घेऊ आणि हे सगळे मसाले या तेलामध्ये 1 मिनिट परतवून घेऊ. हे मसाले मी परतवून घेतले. आता यामध्ये उभा चिरलेला वांग घालायचं आहे. तर मी असे छोटे वांगे घेतले, त्याला उभे काप करून घेतलेले आहे आणि बटाट्याचे पण असे उभे काप करून घेतले, ते यामध्ये घालू आणि छान मिक्स करून घेऊ. बटाट्याचे काप उभे असले तरी थोडेसे पातळ चिरायचे किंवा मधून एक चीर मारून घेऊ शकतो आपण, कारण बटाटा शिजायला थोडा वेळ लागू शकतो. वांगी तर लवकर शिजतात पण बटाटा शिजायला थोडा वेळ लागू शकतो. म्हणून बटाटा थोडा छोटा कट करायचा. हे या मसाल्यामध्ये आपण 1 ते 2 मिनिटं छान परतवून घेऊ. हे मसाले थोडेसे जळत होते म्हणून मी 2 टेबलस्पून यामध्ये पाणी घातलं. हे छान मिक्स केलं आणि याच्यावरती झाकण ठेवून आपण 1 मिनिटं याची वाफ काढून घेऊ. आता यामध्ये 1 कप गरम पाणी घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करू. पाव चमचा यामध्ये गरम मसाला घालून घेऊ आणि यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर आत्ता घालत आहे आणि या कुकरचं झाकण बंद करून मीडियम गॅसवर याच्या 2 शिट्ट्या काढून घेऊ. त्यानंतर हा कुकर मी आता मागे ठेवत आहे. शिट्ट्या आपल्या व्हायच्या आहे. कुकर मी मागे ठेवलेला आहे आणि हो, मी वरण भाताचा कुकर पण इथे लावून घेतलेला आहे सर्वात आधी. आता आपण गोडाचा पदार्थ तयार करून घेऊ. तर मी इथे आज करणार आहे खव्याची पोळी. तर मी इथे अर्धा पाव खवा घेतलेला आहे आणि यात अर्धा पाव खव्यामध्ये 3 पोळ्या होतात खव्याच्या. आता हा खवा सर्वात आधी आपल्याला थोडंसं परतवून घ्यायचा आहे. तर थोडासा लाईट गोल्डन रंग येतपर्यंत याला अगदी कमी गॅसवर परतवून घेऊ. हे बघा, परतवत असताना हा असा अगदी मेल्ट होतो, थोडासा सॉफ्ट होतो. त्यानंतर याला थोडंसं परतवल्यानंतर हा थोड्या वेळाने घट्ट होतो. आता यामध्ये आपण थोडीशी साखर घालू. तर मी जितका खवा आहे त्याच्या अर्धी साखर घालत आहे आणि कारण खवा पण गोड असतो आणि हे परत एकदा छान मिक्स करू आणि ही साखर वितळतपर्यंत आणि हे थोडंसं घट्ट येतपर्यंत याला परतवून घेऊ. याला एकदम घट्ट आधीच करायचं नाही कारण मग नंतर काय होतं, जेव्हा आपण पोळी करायला जातो तेव्हा हा खवा खूपच घट्ट होतो आणि मग पोळी लाटता येत नाही. खवा पूर्णपणे थंड करून घेतला आणि आता तुम्ही बघू शकता हा खवा
कसा गोळा झालेला आहे, जसं आपलं पुरणाचं सारण असतं त्या पद्धतीने. आणि यामध्ये थोडीशी मी वेलची पूड पण घातलेली आहे, ते मी सांगितलं नाही आणि दाखवलं पण नाही. तर इथे पाव चमचा वेलची पूड घालायची आहे, त्याच्याने टेस्ट छान येते. आणि इथे माझ्या चपात्या सगळ्या झालेल्या आहेत. त्यानंतर मी याच पोळपाटावरती आता इथे थोडासा पोळीचा गोळा घेतलेला आहे, जशी आपली नॉर्मली आपण कणिक भिजवतो तशीच भिजवलेली आहे. त्यानंतर हा गोळा यामध्ये भरून घ्यायचा आहे. तर इथे मी हा खव्याचा जो गोळा आहे तो यामध्ये भरून घेते. जसं आपण पुरणाचं सारण भरतो त्या पद्धतीनेच भरून घ्यायचं आणि आता हे लाटून घेऊ. लाटताना थोडंसं हलक्या हाताने लाटायचं, म्हणजे सारण बाहेर येऊ नये. कारण जर हे सारण जर बाहेर आलं तर मग हा खवा सगळा तव्याला चिकटतो आणि सगळा खवा पूर्ण जळून जातो. म्हणूनच सारण बाहेर यायला नको याची काळजी घ्यायची. तर हे आपण या पद्धतीने जितकं शक्य होईल तितकं पातळ लाटून घ्यायचं आणि आता आपण याला मस्त भाजून घेऊ. भाजताना मी इथे तूप लावलेलं आहे. तुपाने या पोळीची चव अजूनच वाढते, त्याच्यामुळे भाजताना मस्त तुपाने भाजायचं आहे. जर तुम्ही तूप नसेल खात तर मग तुम्ही तेलाने पण भाजू शकता. हे बघा, ही मस्त खरपूस अशी खव्याची पोळी मी तयार केलेली आहे आणि या पद्धतीनेच सगळ्या पोळ्या तयार करून घेते. तर इतक्या सारणमध्ये माझ्या 3 पोळ्या झालेल्या आहे. ही काढून घेऊ आणि आता आपण आपलं ताट वाढून घेऊ. तर मी आज गणपती बाप्पाच्या नैवेद्याच्या तिसऱ्या थाळीमध्ये बनवलं आहे वांगे बटाट्याची रस्सा भाजी. त्यानंतर थोडंसं मी ताक बनवून घेतलं. ताकाची रेसिपी मी ऑलरेडी पोस्ट केलेली आहे माझ्या काही व्हिडिओजमध्ये. त्यानंतर वरण ठेवलेलं आहे. साधं वरण आमच्याकडे लागतं, त्याच्यामुळे मी देवाला पण साधं वरण देते. त्यानंतर भातावरती वरण घातलेलं आहे. त्यानंतर थोडंसं सॅलड ठेवलेलं आहे, खव्याची पोळी आहे आणि आपली साधी पोळी आहे, म्हणजेच फुलके. तर ही गणपती बाप्पासाठी साधी सोपी नैवेद्याची थाळी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही तुमच्या गणपती बाप्पांना काय काय करणार आहात हे पण कमेंट करून नक्की सांगा. रेसिपीज आवडल्या असतील, व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.